मॅडम पाणी. एकटीच आहेस? हो. शरद कुठे? तो तुमच्या बरोबर गेला होता ना पटवर्धन साहेबांकडे. माझ्या आधी निघालाय तो, अजून आला नाही. मूर्ख, नुसतं फिरायला हवं यांना, कामं करायला नको. कुठे होतास तू? माझ्या आधी निघालास तिकडनं. मॅडम मी बँकेत गेलो होतो. इथे यायला सांगितलं होतं ना तुला. सॉरी मॅडम. पुन्हा पुन्हा चुका करून सॉरी म्हणण्यात अर्थ नाहीये शरद. अशा चुका पुन्हा होता कामा नये. तुझं काय आता? मैडम जी आप ही ने तो बोला था. चुप रे. तुम्हाला कळतंय का साहेब गेलेत? काहीच नाही वाटत तुम्हाला? तो विकी गेला, ते पटवर्धन गेले, कुणीतरी जीवावर उठले. आता जे बाकीच्यांचं झालं ते माझंही कधीही होऊ शकतं. लक्षात ठेवा, या घरात माझ्या परवानगीशिवाय कुणीही येता कामा नये. तिवारी, सिक्युरिटीला जाऊन सांग की मला विचारल्याशिवाय कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. आणि शरद, कुणाचेही कॉल्स आले तर आधी मला विचारायचं. होय मॅडम. कधीही काही होऊ शकतं. या घरात मला जर का काही संशयास्पद आढळलं तर मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करेन. कळलं संगीता? तिवारी, त्या सिक्युरिटीला सांग, नाही तर सोडायचं कोणाला तरी आतमध्ये. आणि तू जरा सांभाळून त्या गायत्री मॅडमना आणि मीरा मॅडमना फोन करून सांगतेस ना. जर या बाईला कळलं ना तर काही खरं नाही तुझं. सर 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 लागला लगेच फोन लावायला. अरे आमचं नेहमीच येणं आहे. आता काय तू मॅडमला प्रत्येक वेळेला सांगणार का आम्ही आलो म्हणून? हो पण साहेब मॅडमने सांगितलं कोणीही आलं तरी फोन करून कळवण्यासाठी. हो का? मग आता आम्ही मॅडमला डायरेक्ट जाऊन सांगतो की आम्ही आलोय म्हणून. लागला लगेच फोन लावायला. पण साहेब अरे का मॅडम मॅडम काय झालं रे? मॅडम पोलीस आले. आत्ता? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.